पोरांनो जेव्हा बघतीस तू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर ह्याच्या आई बापूड करे काय गुन्ह्याचं लिकरू जन्माला घातलंय ऍक्शन करूनच ह्याच्या बापाच्या गाडीचे हप्ते फिटले नाही अजून ही पुरीला गाडीवर फिरवत आहे बाप मी याला हप्ते बरोबर पोरांनो वो बुलाती है महाराज किती हुशार आहे अय बाया तुमचीच आहेत ना अय मंड्याच्या बाया काय रत्न दिले बाई गावाला अगं बाई माझं पिंटी काय हुशार लेकरे महाराज पोरांनो पटपट ज्ञानोपरायांचा हरिपाठातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला तुम्ही बोलू नका बोला आला बाबूराव आता गेला झोपी चूक त्यांची नाही फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार दादा कळलं त्यालाच कळणं गरजेचं आहे तुम्हाला सांगते असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे ह्यांना बाबूराव माहित आहे ह्यांना आमदार माहित आहे ह्यांना ज्ञानोबराय माहित नाही आता याचं उत्तर या पोरांना माहित आहे का माहित आहे पोरगा शिकवला मोठा केला डॉक्टर केला इंजिनियर केला त्यानं करोड रुपयाचा बंगला बांधला आणि त्या बंगल्यात ती आई बापाला ठेवील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही पोरगा माळकरी करा त्याला एक भाकरी भेटू द्या त्यातली अर्धी स्वतःच्या आई बापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देते ताकद परमार्थात हे असल्या जाती नसल्या तरी चालत्यात तुम्हाला लय कौतुक हो पण चूक तुमची आहे द वुमन इज अन आयडियल मॅनेजर द वुमन इज अन आयडियल मॅनेजर स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते बाई नीट घर नीट आणि तुम्हाला सांगते जरा लक्ष द्या 8वीचं पोरगा 8वीचं मावा चोळताय मावा माझ्या समोर आलं बोलायची सवय म्हणजे लाज वाटते का गाबड्या तुला चड्डीतल्या पॅन्टी त्याच्या त्यावर तर मावा चोळायला लागला ती मला म्हणलं तू कोण महाराज बिराज मंडपात झालं कीर्तन आता बोलायचं नाही कसं हसू येत आहे बघा की कळीच खुलते महाराज बरं का नाही खरंच आहे आणि तुम्हाला खरं सांगते महाराज लोकाला आजकाल किंमत ते म्हणचाल किंमत नाही तर एवढी उगत जमल्यात का बोराटे दादा तुम्हाला म्हणून सांगते बरं का महाराज संतोष महाराज तुम्हाला म्हणून सांगते आला तरी येऊ द्या राग पण ही जी गबाळ आहे काय ह्यातलं निम सुद्धा कीर्तन ऐकाय आलं नाही ह्यातल्या निमापेक्षा जास्त एकाच कामासाठी आल्यात पोरगी कशी असो केवढी असो बघाय गबाळ जमले पण मन ठेवाले दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं उरपट लुगडं निसतं दिसण्यावर जायचंच नाही खुशाल लोक मला म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही होय वाटत नाही होय बाया वाटतं का मी महाराज आहे खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राच आहे का महाराजच आहे की म्हणजे वाटण्यामुळं बी बदलू करा हो लोकांनी क्रायटेरिया केलाय महाराज डिरीवाला बॉडीवाला दाढीवाला ती तर काय आपल्याला यायची नाही त्याचा काही संबंध नाही महाराज पण महाराजांचा क्रायटेरिया काय सांगायचं तुम्हाला दिसण्यावर सुद्धा लक्षात घेऊ नका पण लेकर आहे ना संस्कारित पाहिजे महाराज ती पोरग मला उलट बोलायला मी म्हणलं तुझ्या बापाला भेट नाही तुम्हाला काय व्हायचं आहे समोरून त्याचा बाप आला त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली मी म्हणलं कार आताच म्हणलं होतं बापाला भीत नाही ती म्हणला बापाला भिणाऱ्यातला मी नाही म्हणलं माग का घेतली ती म्हणला ती जात त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली बापच या जातीचा पोरग काय माळकरी निघणार आहे काय काय सांगायचं तुम्हाला संस्कार नाही राहिले आमच्या पोरांना कसलेच नाही आमच्या तरुण पोरांना तर 4-5 गोष्टी दिल्या बाद झाल्या घालाय जीन्स पेंटी बसाय पटपटी खायला पानपट्टी प्यायला हातपट्टी झोपाय झोपडपट्टी खर्चायला बापाची सोसायटी ती मला बरोबर तुम्हाला सांगते पोरा वाज तरुण पोरं लय तुम्हाला सांगते लक्ष देऊन ऐका बरं का जगणं तर आपलं थाटातच असलं पाहिजे आपल्याकडे बघितलं की पुढच्याची नजरच फिरली पाहिजे थाटातच जगायचं बाटाशिवाय तर चप्पल नाही टायटन शिवाय तर घडी नाही आयफोन शिवाय तर फोन नाही बुलेट शिवाय तर गावातनं फिरायचं नाही जी पोरगी आवडती तिच्या बापापासून तर बाटा 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 करीतच जायचं दणक्यातच पोरं काय
करायचं ते करा, पण एका वाक्यात सांगते, काय ऐश करायची ती करा, पण स्वतःच्या हिमतीवर करा. त्या आयशीला किंमत आहे महाराज. कुत्र्यासारखं बापाच्या तुकड्यावर जगू नका. हिमतीवर केलं ना तर अर्थ आहे, नाही तर काही सुद्धा अर्थ नाही. महाराज आता व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय, है की नाही? अय माझ्या भावांनो, आला का नाही? आता वैन्यांना आम्ही आधीच ठरवून ठेवलेले आहे बरं का. वैन्यांना तर काही कमीच नाही. तुम्हाला सांगते पोरा हो, तुम्ही करता ते प्रेम नाही. एका महिन्यात बदलतं त्याला प्रेम म्हणत नाही. लक्ष देऊन ऐका. शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, तुकोबाईंनी पांडुरंगावर केलं ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम महाराज. मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम, त्याला प्रेम म्हणायचं. यांचं काय प्रेम आहे काय? गुढी दिसली गालात असली की माझी चंडी गला वासकडे जातच महाराज. लय अवघड आहे. तुमची बी चूक नाही पोरा हो, पुरी बी चांगल्या आहेत असं मला म्हणायचं नाही. चांगल्या असणं गरजेचं आहे बरं का. आमच्या पुरींची चॉईसच बिघडली. आमच्या पुरींना धोत्रावाला पोरगा आवडत नाही. धोत्रावाल्याची लग्न होय ना इथं. तिला धोत्रावाला नामवाला माळकरी आवडत नाही. तिला टाईट जीन्सवाला लागतो, ज्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला थोडं फाडतं ना, थोडं इथं फाडतं, थोडं इथं फाडतं, थोडं मागणं बी फाड, म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल बरं का. काय जाती तुम्ही. अरे श्रीमंत योगीच्या कोळात जन्माला भिकाऱ्याची लक्षणं तुमची. हिथल्या 2 गोंड्या उघड्या, इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरचं लाल केलेलं. तू काय कोंबडा आहे का? अरे बापाला वाटलं पोरगा जन्माला आलाय, त्याला काय माहिती मोठ्यापणी कोंबडा होईल म्हणून. काय तुम्ही. आणि ती मिशी काढायची एक काय पद्धत आहे? अय काय पद्धत आहे? येत नसेल तर पाणी घाला पण आली पाहिजे. काय आहे ते? पोरांनो तुम्हाला सुंदर दिसायचं आहे ना, अशी कणकर मिशी असावी, अंगभर कपडे असावे, जिथल्या तिथं केस असावी, हिंदू धर्मात जन्माला आलाय, कपाळाला गंध असावा, नजरेमध्ये आई बहिणीविषयी आदर असावा, आणि चारित्र्यामध्ये कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा पोरगा दुसरा नाही. तुम्ही काय देखणी आहेत का? तुम्ही बी किती बी मेकअप केला तरी काही फरक पडणार नाही तुमच्या चेहऱ्यात. डांबरीचे खड्डे भरले म्हणून काय रस्ता नवीन होत असतो का? 3-3 तास आरशा समोर उभा राहती. सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसतीस बरं का. कशी दिसतीस? नाही तसं काही करतच जाऊ नका. माता मौल्या, ज्या पुरी कीर्तनाला आल्यात नाही आल्यात, घरी गेल्यावर तिला एक सांगा. तिला म्हणा, हे बघ बाई, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. म्हणून चारित्र्य जपा. अरे नसलं सौंदर्य तरी चालतंय, पण चारित्र्य. आणि बऱ्यापैकी आता पुरी चांगल्या, तो लय अवघड झालं पोरांचं, काय सांगायचं. आज त्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे दादा. तुम्हाला सांगते, प्रत्येक जणाचा 8 तास असतो. किती पोरकी गोड सुंदर कर्तृत्ववान असू द्या, समाधान होतं का? पुरुष मंडळी समाधान होतं का? नाही. पोरगेच लागत. कशाला? पाणी पाजावी लागतं बरं का महाराज. पुरीनं पाजल्यावर काय तुझी उलटी होती काय? हा नाही महाराज, इमानदारीनं सांगा, जमतं का? डोक्यावर नाचायला लागतं ना पोरग. नातराय सांगतात ना, वंशाचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी टांगावा, ऊस गोडे लागला म्हणून काय मुळा सहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावात बुडवावा. हरे कृष्णा हरे राधा मनोरंजन मोहना, हरे कृष्णा हरे राधा मनोरंजन मोहना, हरे कृष्णा सत्पुरुष झाला म्हणून काय आचार बुडवावा,
असली पाहिजे दादा, पण लई लागतात पोरं, काय सांगायचं. नाही असावा ना पोरगा, असावा छत्रपती शिवरायांसारखा असावा, स्वामी विवेकानंदासारखा असावा, ज्ञानोबरायांसारखा असावा, तुकोबरायांसारखा असावा, त्याला पोरगा म्हणायचं दादा. लय अवघड आहे. आता शिवजयंती जवळ आली, बरोबर आहे ना? आपल्या तालुक्यात करतात का पोरं? हो करता का? अय तरुण मंडळी करता का? अय मागचा गवाळ आहेत का गेलात? करता का? तुम्हाला एक सांगते, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, ही भिकाऱ्याची लक्षणं आहेत. आपला एकच सण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, याच्या पलीकडे सण नाही करायचं बरं का. हे आमच्या जाती असल्या औलादी करतात महाराज. हा आमचं आहे ना, एक गोष्ट सांगते तुम्हाला महाराज, आमची माणसं निस्ता कालवा करतात. आता आमची पोरं सुद्धा शिवजयंतीला हातभर झेंडे, मुठभर दांडे, पुढं शिवराय, पाठीमागं शिवराय. आव आणू नका पोरं हो, काही फायदा नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा मुखात आहे ना, छत्रपती शिवरायांचं नाव जोपर्यंत मुखात आहे ना, सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे तर लायकी आपली राजाचं नाव घ्यायचे, तर पात्रता नाही आपली. खुशाल दारू पिऊन गोवा गुटखा खाऊन शिवाजी महाराज की जय मर तिकडे उत्ताने आपण. तुझी लायकी आहे काय? निस्ता कालवा. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. मावळे? आपण मावळे? आपण डोम कावळे. मावळे का आपण? लायकी आहे का? अरे मावळा कुणाला म्हणायचा? छत्रपती शिवरायांचा साधा सुधा मावळा, युद्धात त्याचे दोन्ही हात गेले. मावळा घरी बसला, मावळा घरी बसला करताच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मावळा डसा डसा रडायला लागला. राजे किंचाळले, लाज नाही वाटत? हर हर माधव घोषणा करत या मातीसाठी लढणार असा शब्द दिला होतास, हात केला म्हणून रडतोस? मावळ्यानं उत्तर दिलं, नाही राज, हात केला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज, हात केला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज. म्या रडतोय त्याचं कारण आहे, आज माझ्या झोपडीत माझा राजा, माझा बाप शोभालाय, पण त्याला मुजरा करायला या दुर्दैवाकडे हात शिल्लक नाही. या खंतन डोळ्यात पाणी येत आहे. त्याला मावळा म्हणायचं. निष्ठा लागते दादा. हे पलटी खाणाऱ्या जाती कधी मावळे होऊ शकत नाही. इथं ज्यांना आपल्या करिअर बाबतीत निष्ठा नाही ते छत्रपतीचं मावळे काय होणार. आणि शिवराय शिवाजी महाराज एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सरराजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती, पाकिस्तानात जन्माला
दैवत छत्रपती सुद्धा दादा, कारण माझ्या राजानं आई बहिणींना कधी अनादर होऊ दिला नाही. आज कुठंतरी बरं वाटतंय की त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात मुलीचा वाढदिवस एवढा थाटात साजरा केला जातोय. याच्या पलीकडे अजून काय भाग्य पाहिजे दादा. आज बरं वाटतंय, नाही तर काय खरं नाही. पोरींच्या बाबतीत काय खरं. मी कीर्तनकार झाले, ह्याला सुद्धा लय अडचणी आहेत दादा. एवढ्या कणखरपणे बोलायला सुद्धा काय सोपं आहे का? लय अवघड. पोरगी उभा करायची म्हणजे तसलं अवघडच काम नाही दादा. साधी गोष्ट आहे. लोकांची नीतिमत्ता नजर बदलली हो. निस्ता कालवा करतात. 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. काही गोष्टी ऐकायला लाज वाटते, बोलायला लाज वाटते, पण करायला लाज वाटत नाही. धर्म जातपर्यंत बाकीकडे राहिलं दादा. पण 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यात 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. आता माणसं म्हणतात पोरींच्या चुका नसतात का? आता मला सांगा बसलेले मायबाप, ज्या पोरीला मी पोरगी आहे हे कळायला सुद्धा अजून वेळ होता, त्या पोरीवर जर अशा गोष्टी घडत असतील तर कुठं गेल्या आमच्या जाती? ए बाया, आला तर आला राग, पण व्यासपीठावर सांगते, पोरीवर वाईट नजर ठेवणारे अवलादी जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहा, पण अशा जाती जन्माला घालू नका ज्या पोरीकडे वाईट नजरेनं बघते. गरज नाही दादा. आणि पोरा हो, बलात्कार हातानेच करावा असा काही नाही. दररोज चौकात उभा राहून 10 पोरीकडे तरी नजरेने बलात्कार करता तुम्ही, आणि पुन्हा म्हणता आम्ही छत्रपतींचे मावळे.